नमस्कार, मी दीपाली पेडामकर। आजची आपली रेसिपी आहे पांकी। पांकी ही गुजराती रेसिपी आहे, पण ही केळीच्या पानामध्ये केली जाते म्हणून हिला पांकी असं नाव पडलं आहे। पण ही पावसाळ्यामध्ये खूप सुंदर अशी लागते, नाश्त्यासाठी पण ही चांगली आहे आणि ही तुम्हाला मुलांना टिफिनमध्ये पण देता येईल अशी ही रेसिपी आहे। व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। इकडे मी तांदळाचं पीठ घेतलं 1 वाटी। दही घेतलंय मी, हा जास्त आंबट दही नाहीये। चवीपुरतं मीठ, हळद घेतले, आणि हे आहे 2 मिरच्या घेतल्या, 4 लसणीच्या पाकळ्या आणि जिरं। हे चांगलं मी कुटून घेतलेलं आहे। 1 ग्लास पाणी घेतलंय। ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आहे, जास्त घट्ट पण नाही करायचं आहे, म्हणून पाणी थोडं थोडं टाकायचं आहे। थोडं आणखी पाणी टाकूया आपण। हे खूप घट्ट आहे, याच्यामध्ये आणखी थोडं पाणी टाकूया आपण। थोडं आणखीन घट्ट आहे, तुम्ही थोडं मी पातळ करत आहे, अगदी थोडंसं। हे एवढं आपल्याला पाहिजे, जाडसर आणि पातळ। अगदी पातळही नाही आणि अगदी जाड पण नाही। आणि आता याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे। हे आता छानपैकी आपलं रेडी झालेलं आहे। फक्त आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी असंच ठेवायचं आहे। आता आपण पुढची प्रोसेस करूया। इथे मी केळीचं पान घेतलंय कापून, तुम्ही राऊंड शेपमध्ये पण कापून घेऊ शकता। आणि आपण ह्याला आता जे हिरवं हिरवं दिसतं ती साईडला आपण तेल लावून घ्यायचं आपल्याला। पांकी ही डिश खूप सोपी आहे आणि खूप टेस्टी पण आहे।
ह्याला जो केळीच्या पानाचा जो सुगंध येतो तो खूप छान लागतं खाताना गरम गरम. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. इकडे मी तवा गरम करत ठेवलेला आहे. आता आपण आपलं बॅटर बघूया. 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. ह्याला आता एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे, कारण तांदळाचा पीठ खाली चांगला बसतो. आता हे झालेलं आहे. आता आपलं हे बनाना लीफ आहे त्याला असं ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरती हे बॅटर टाकायचं आहे. हळूहळू पसरवायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं आहे, जास्त जाडसर पण नाही करायचं आहे. जेवढा एका चमचा तुमचा येत असेल तेवढं ते टाकायचं आहे. आणि हे जे पान आहे ते ह्याला असं आपण फोल्ड करायचं आहे. आणि हे आपल्याला असं उचलून तव्यावरती असंच ठेवायचं आहे. हे बघा मी याच्यावरती असं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे. आणि लगेच हे बनतं. लगेच तुम्ही ह्याला 2 ते 3 मिनिटांनी लगेच पलटी करायचं आहे. हे असं बॅटर थोडंसं बाहेर आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हे बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे बघा किती सुंदर असं झालेलं आहे. पावसाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये केळीचं लीफ तर मिळेलच, जर तुम्हाला हळदीची पानंसुद्धा मिळाली ना तरीसुद्धा हे करून बघा, कारण हळदीच्या वासाने पण हे खूप सुंदर लागतात. आणि एकदम पटापट होतात, जास्त वेळ लागत नाही. हे बघा हे बघा किती सुंदर असं दिसतंय. आता तुम्हाला मी आता तुम्ही म्हणतात हे फोल्ड कसं होणार, शिजलेलं कसं समजणार. हे बघा हे असं पान पकडायचं आणि असं राऊंड करत जायचं. हे बघा आलं की नाही. तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. पान जे आहे ना ते तव्यावरती असं ठेवायचं आहे आपल्याला आणि जे बॅटर करून आपण ठेवलं आहे ना ते त्याच्यावरती टाकायचं, कारण ते उचलताना मग खालती पडणार नाही वगैरे, म्हणून ही पद्धत पण तुम्ही करू शकता. आणि हे पानाने हे पूर्ण असं झाकून घ्या.
त्याच्यावरती थोडंसं बाजूनी तेल सोडा. हे पटापट शिजतं, मग जास्त वेळ लागत नाही. हे बघा रेडी आहे. आता तुम्हाला मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. पांकी आपली रेडी आहे. ही मी टमॅटो सॉस आणि हिरव्या चटणीवर सर्व केली आहे. आणि ही जर तुम्ही शेजवान चटणीबरोबर सुद्धा खाल्लीत ना तरी खूप ही छान लागते. मुलांना द्यायचं असेल तर त्याच्यावरती थोडंसं चीज पण तुम्ही टाकू शकता. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.